एवढ्या जवळच्या व्यक्ती येणंही सोपं काम नाही. हे राष्ट्रसंतांची भूमी म्हणून हा योग आला. मला एक दोनच बाबी मांडायच्या आहे आणि तुमच्या सर्वांच्या समोर या भूमीत, ज्या भूमीनं मला घडवलं आणि नोकरी सोडून शेतकऱ्याच्या नादात गुंतवलं, त्या भूमीवर मला म्हणायचं आहे, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन. इकडे लक्ष द्या साहेब, मंत्री महोदय. चारच ओळी सांगतो राष्ट्रसंताच्या. आणि एक मिनिट थांब रे, थांब रे, थोडा होता. हा थांब थांब. हां मी साहेब तुम्हाला पत्र दिलं, अजूनपर्यंत कलेक्टर साहेब इथं आहे, SP साहेब आहे, पण माझ्या पत्रावर काहीच नाही झालं अजून. बोलून पाहून घ्या. बरं B5 बंगल्यावर दिलं होतं. दे ना, धन्यवाद. तर पुन्हा रिपीट करतो मी. राष्ट्रसंताच्या भूमीत त्यांनी महत्त्वाच्या शेतकऱ्यासाठी दिलेल्या 4 ओळी. कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होता ती चौफुटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन. आम्हाला कर्जाला माफी नाही पाहिजे, द्या नका देऊ, पण काढलेलं कर्ज आमच्या मेहनतीनं स्वतःहून फिटलं कसं पाहिजे. तुम्ही त्या पिंडाच्या आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही सर्व मंत्रिमंडळ वगैरे सर्व बलवा आणि शेतीचा खरा प्रश्न तुमच्या माध्यमातून सोडा. मला वाटतं हे पुण्याचं काम तुमच्या हातून हो. हीच राष्ट्रसंताच्या भूमीतून माझी. तुमच्याकडून होईल साहेब ते, पण मी म्हटलेलं हाताची जरा. तुमचंही भलं होईल, आमचंही भलं होईल. आम्ही दरवर्षी कर्जमुक्ती मागासाठी का येतो, का येणार नाही याचं नियोजन करा. शेती कुठे चालली, माती कुठे चालली, माती पुढच्या पिढीला नोकऱ्या आहे तुमच्याजवळ, सांगा मला. तुमच्या आमच्या नातवांनी पुढच्या पिढीत नोकऱ्या मिळणार आहे. मग शेतीशिवाय आम्हाला पर्याय काय आहे. आम्हाला एका एकरातून 2.5 एकरातून जगता आला पाहिजे असं नियोजन करा आणि ते तुमच्या स्वाधीन देतो आणि हे काम करा, पुण्याचं काम. बोला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की. पटलं काय रे भाऊ.